नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जीवाला काव्याची अवस्था बघवली जात नसते. जळता दिवा हातात ठेवल्यामुळे काव्याचा हातही भाजलेला असतो. जीवा म्हणतो की हे तू पारदादासाठी केलं आहेस म्हणूनच तो बरा झाला आहे. चल आता आपण वेळ नको घालवायला इथे, लवकर मी हॉस्पिटलला चाललोय, चल तू सुद्धा माझ्यासोबत. त्यावेळेस काव्या म्हणते की चल. जेव्हा पण तिला मात्र आठवतं की मालिनीचं बोलणं आठवतं. काव्याला आठवतं की मालिनी काकूंनी आपल्याला पार्थला भेटायला नकार दिलाय आणि शपथही घातली आहे, आणि ती सुद्धा पार्थची. काव्या जीवाला सांगते की तू हॉस्पिटलला जा, मी नाही येऊ शकत. मालिनी काकूबद्दल सगळं सत्य आता काव्या जीवाला सांगते. तेव्हा जीवा रागावतच म्हणतो की अगं चमत्कार घडलाय आणि तू फक्त तुझ्यामुळे. आज एका आईला तिचा मुलगा परत मिळालाय, एका भावाला त्याचा भाऊ परत मिळालाय, ते फक्त तुझ्यामुळे. असं म्हणत जीवा आता काव्याचा हात पकडून जबरदस्तीने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि जीवा म्हणतो की जोपर्यंत जीवा जिवंत आहे तोपर्यंत तुला पारदादाला भेटण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, असं काही या भागामध्ये दाखवण्यात आलं आहे. तर काव्या आता पार्थला भेटण्यासाठी जाणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.